नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आज भाऊबीज आहे आणि आज पाडवासुद्धा आहे. तर आपल्याला सकाळी पाडवा साजरा करायचा आहे आणि दुपारी 12 नंतर आपल्याला भाऊबीज साजरी करायची आहे. तर मी पाडवा थोडक्यात कसा साजरा केला तो तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करत आहे. तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि त्याचबरोबर माझ्या मुलांची भाऊबीज कशी साजरी केली, थोडकी साजरी केली, पण कशी केली हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. आणि त्याचबरोबर माझे मिस्टर त्यांचीसुद्धा भाऊबीज त्यांनी कशी साजरी केली, म्हणजेच आम्ही आमच्या नंदेच्या घरी गेलो होतो, तिथे त्यांची भाऊबीज साजरी केली. तर तो सुद्धा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यावर ह्या व्हिडिओमध्ये शेअर केला आहे. तो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर का तुम्ही पहिल्यांदा नवीन आलेला असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आमची छोटीशी भाऊबीज आणि पाडवा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटवर नक्की सांगा. आज पाडवा अर्थात बलिप्रतिपदा. पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा. सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो. बलिप्रतिपदा दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर बघा, आपण हे दिवाळीचे 5 सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरे करत असतो. तर आज पाडवासुद्धा होता आणि आज भाऊबीजसुद्धा आहे. तर एकाच दिवशी हे 2 सण आल्यामुळे आपण सकाळी पाडवा साजरा करणार आहोत आणि त्यानंतर आपण भाऊबीज साजरी करणार होतो. तर ह्या वर्षी मी नाशिकला काही भाऊबीजला गेली नव्हती, तर मी घरीच होती. तर त्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर मुलांची भाऊबीज ही मी घरीच केली आणि त्यानंतर मिस्टरांचीसुद्धा भाऊबीज ही घरीच झाली. आणि मी गावाला गेलेली नसल्यामुळे आमच्या नणंदबाईंनी खूप आग्रह केला की बाबा तू ये घरी, तू कधी येत नाही, तू ये, मुलांनासुद्धा घेऊन ये आणि जेवण करून तुम्हीसुद्धा जा. तर आम्हीसुद्धा त्यांच्या घरी जाऊन खूप एन्जॉय केला, खूप हसलो, खूप मजा केली, जेवणं केली, खूप आनंद घेतला. तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने पाडवा आणि भाऊबीज साजरी केली असेलच. तर तर आपल्या भारतीय संस्कृतीत सण हे सर्वजण साजरे करत असतात. फक्त प्रत्येकाकडे सण साजरे करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. तर प्रत्येकाच्या पद्धतीप्रमाणे प्रत्येकजण हा सण साजरा करत असतो. तर मी या पद्धतीने पाडवा साजरा केला आणि यानंतर मुलांची भाऊबीजसुद्धा साजरी केली. तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर का तुम्हाला बघायला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटसुद्धा करून मला सांगा. 12 वाजेच्या नंतर मुलांनी इथे भाऊबीज साजरी केली. तर ही माझी मुलगी आहे आणि हा मोठा मुलगा आहे. आणि सोफ्यावर जी बसलेली आहे ती माझ्या जावेची बारकी मुलगी आहे. तर भावाला ओवाळताना इथे अशा पद्धतीने 2 मुठ्या हातात घेऊन बहीण म्हणते, इडापिडा जाओ आणि बळीचं राज्य येवो. मुलांची भाऊबीज म्हणजे एक वेगळीच मजा असते. मुलं कसे ना खूप म्हणजे अशी खुश असतात. ज्यांना गिफ्ट भेटणार आहे ते सुद्धा खूप खुश असतात आणि ज्यांना ओवाळायचं असतं ते सुद्धा खूप खुश असतात. तर मुलांची चेष्टा मस्करी करत मुलांनी इथे भाऊबीज साजरी केली बघा. आणि मुलांना आपल्याकडे कसं असतं ना, भाऊ बहिणीच्या पाया पडतो. तर मुलांना पाया पडायला लावलं, पण मुलांना कसं एक ते वेगळंच वाटतं नाही का पाया पडायचं म्हणजे. तरीसुद्धा मुलांनी पाया पडल्या. यानंतर इथे छोटा भाऊ आहे हा हिचा, माझ्या जावेचा मुलगा आहे हा, जावेचा मोठा मुलगा आहे हा. तर यांचीसुद्धा भाऊबीज साजरी झाली इथे. आणि याचीच ही छोटी बहीण आहे जी सोफ्यावर बसली आहे. तर मुलांनी खूप असं हसत खेळत भाऊबीज साजरी केली, चेष्टा मस्करी करत हसत एकमेकांना नाही का एकमेकांना म्हणजे एकमेकांविषयी गोष्टी बोलून इथे भाऊबीज यांनी साजरी केली.
तर इथे ही माझ्या जावेची मुलगी आहे आणि हा मुलगा आहे माझाच. आणि यांची भाऊबीज आम्ही आमच्या म्हणजे नंदेच्या घरी जेव्हा गेलो होतो ना तिथेच साजरी केली, कारण तिचं त्याला ओवाळायचं राहिलेलं होतं. तर मग तिथे ताट पण रेडी होतं आणि सर्वजण तिथे जे होते ना, तर मग तिथंच त्याला सुद्धा तिने ओवाळून घेतलं. त्यांची सुद्धा भाऊबीज अशा प्रकारे साजरी झाली. तर ही सगळ्यात छोटी मुलगी आमच्या घरामध्ये आणि खूप अशी हसवून घेऊन अशी चेष्टा मस्ती करून राहते नाही का, आणि सगळ्यांना सुद्धा खूप हसवते. तर मी माझ्या चॅनलवर असे फॅमिली ब्लॉग टाकलेले नाही आहे, पण हे भाऊबीज सणाचा ब्लॉग असल्यामुळे मी छोटासा ब्लॉग टाकला आहे. तर हा ब्लॉग तुम्ही संपूर्ण बघा. तर इथे माझे मिस्टर आहे आणि ह्या आमच्या नणंदबाई आहेत. तर ह्या 2 नंबरच्या नणंदबाई आहे. मला 2 नणंद आहे. एक मोठ्या ताई आहेत, त्या मुंबईला असतात आणि ठाण्याला असतात. तर आमच्या ह्या 2 नंबरच्या ताई आहे, म्हणजे 2 नंबरच्या नणंदबाई आहे, ह्या सुद्धा पुण्यातच असतात. तर यांची सुद्धा भाऊबीज खूप छान अशी साजरी झाली. तर त्यांनी ओवाळल्यानंतर त्यांना साडीचं गिफ्ट इथे दिलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी पायासुद्धा पडल्या. त्यानंतर इथे सर्वांची मुले जेवायला बसली होती आणि खूप छान असं वाटत होतं नाही का. तुमची भाऊबीज तुम्ही छोटी साजरी करा किंवा मोठी साजरी करा, पण त्याच्यामध्ये जो आनंद असतो ना, तो आनंद आपल्याला खूप असं मनाला भावून जातो. तोच आनंद आपल्याला म्हणजे नाही का वर्षभर असं आठवण देत राहतो. तर इथे बघा सर्वजण छोटी छोटी मुलं सर्वजण जेवायला बसले होते. तर सर्वांनी खूप जेवण केलं आणि आमच्या ताईंनी केलेला स्वयंपाकसुद्धा खूप छान झालेला होता. तर ही मुले 2दा तिथे जेवली. सगळेजण दुपारी जेवल्यानंतर पुन्हा 1 तासाने पुन्हा सर्वजणांनी जेवण केलं. त्यानंतर पुन्हा सर्वांनी आईस्क्रीम खाल्ली आणि त्यानंतर पुन्हा एकदा चहा झाला. तर तुम्हाला हा छोटासा ब्लॉग माझा कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा ना. असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.